स्वागत। बातम्या पाहूयात विस्ताराने। रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या असं या पत्रात म्हटलंय। रवींद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे। तर धंगेकरांनी या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। तमाम पुणेकरांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करतोय। तसंच 27 ऑक्टोबर 2025 पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी पुणेकरांसह जैन बोर्डिंग्स येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे असंही या पत्रात म्हटलंय। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरं आणि देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी अशी ही मागणी केली आहे। यासाठी या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होणं गरजेचं आहे। ही मी निपक्षपाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील असंही या पत्रात नमूद केलंय। कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे। त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रिपदावर राहणं योग्य नाही। त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करतोय असं या पत्रात धंगेकर यांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, आधीच धंगेकर हे मोहोळांवर अनेक आरोप करतात आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। जगदीश, अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की माझे आमदार रवींद्र धंगेकर सातत्याने मुरलीधर मोहोळांवरती टीका जी आहे ती करतायत आणि आता थेट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे आहे ते या सगळ्या जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने जमिनीचा व्यवहार झालेला आहे त्याची तपशीलवार माहिती जी आहे ती रवींद्र धंगेकर यांनी एका पत्रामध्ये मांडलेली आहे आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधानांनी तात्काळ जो आहे तो मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारचं मत देखील या पत्राच्या माध्यमातून मांडलेलं आहे आणि स्वतः केंद्राच्या पातळीवरती या सगळ्या व्यवहारामध्ये हस्तक्षेप करून हा व्यवहार जो आहे तो तात्काळ रद्द करावा अशी देखील मागणी जी आहे ती रवींद्र धंगेकरांनी केली आहे। अगदी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकरांना दिलेलं आहे, पण तरी देखील रवींद्र धंगेकर यांनी ज्या महिन्यामध्ये त्यांनी भागीदारी सोडली त्यापासून नेमकं काय काय घटना घडल्या, कशा घडामोडी घडल्या या सगळ्याचा सविस्तर मांडणी जी आहे ती या पत्रामध्ये केलेली पाहायला मिळते आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी राजीनामा जो आहे तो मुरलीधर मोहोळ यांचा मागितलेला पाहायला मिळतो। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल। तर रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय आणि या पत्रात मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली आहे। कारण मुरलीधर मोहोळ हे जर केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहिले तर याबाबत निपक्षपणे कारवाई होणार नाही असं सुद्धा यामध्ये म्हटलंय। तर पुण्यामध्ये जैन बांधव आक्रमक झाले। मुरलीधर मोहोळांसमोर जैन समाजानं जोरदार घोषणाबाजी केली। जैन बांधवांनी मुरलीधर मोहोळ यांना घेराव सुद्धा घातला। जमीन व्यवहार रद्द करण्याची जैन बांधवांनी मागणी केली आहे। की हा विषय नाही, व्यवहार कुणी केलाय? तुम्हीच केलाय।